हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवानिमित्त ऐतिहासिक दसरा चौक येथे शाही दसरा महोत्सवाचे आयोजन केलं आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहून शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन केले व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सव व राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री आशिष शेलार यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. देशात 2 ठिकाणी दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एक म्हणजे म्हैसूरचा दसरा महोत्सव आणि दुसरा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव. या महोत्सवामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कोल्हापूरचा दसरा महोत्सव देखील म्हैसूरच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात दर्जेदार स्वरूपात साजरा करण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या वतीने होत आहेत. 9 दिवस या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गाथा शिवशंभूची हा ऐतिहासिक कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापुढेही हा महोत्सव अनेक दर्जेदार होणार आहे. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना व पर्यटकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे खासदार महाडिक यांनी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर देशामध्ये नवीन सुधारित कर प्रणाली जाहीर केली आहे. यामध्ये दसरा व दिवाळी सणासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूवरील GST कमी करण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी खरेदी करावी व दसरा व दिवाळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, CEO S कार्तिकेयन, सहउपायुक्त आडसूळ यांच्यासह शासकीय कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.